नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी आपल्या या चॅनलवर 1000 सबस्क्राईब पूर्ण केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तुम्ही दिलेल्या या साथीमुळे आणि प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. असंच प्रेम पुढेही पाठीशी राहू द्या. तर मित्रांनो, आता सुरू करूया आजच्या भागाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सूर्या जेव्हा वैदेहीकडून कळतं की तिची कमिटमेंट ही तिची कामाशी असते, सूर्या खूप खुश होतो आणि जातो. पण वैदेही मात्र इकडे अस्वस्थ असते. वैदेही तिच्या हॉस्पिटलमध्येच इकडे तिकडे फिरत असते. तेवढ्यात ती टेबलावरचा डब्बा उचलते. डब्बा उचलून डब्बा तिला जड लागतो. डब्बा ती ओपन करते तर डब्यामध्ये फुलांच्या पाकळ्या असतात आणि तिथे एका वाटीत तिरामिसू ठेवलेला असतो. वैदेही हातात घेते आणि बोलते, तिरामिसू? वैदेही तिरामिसू बघितल्यावरच लगेच त्या गोष्टी आठवतात की सुधाकरने चिंगळीला सांगताना वैदेहीने ऐकलं असतं की दादाचं लग्न ठरलंय म्हणून. तेव्हा वैदेही ते तिरामिसू खाली ठेवते. तिरामिसू बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते, पण ती खाली ठेवते आणि आतमधून एक चिठ्ठी काढते. ती चिठ्ठी वाचते. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की असं म्हणतात ना की डब्बा रिकामा पाठवणे आणि डग्गा रिकामी पाठवू नये आणि मनही लवकर रिकामं करावं. डब्बा तर भरून पाठवलं आहे, आता मन रिकामं करायचं राहिलं आहे. तेव्हा वैदेहीला ती चिठ्ठी वाचताना लगेच आठवतं की सूर्याच्या मित्रांच्या फोनवरून आवाज ऐकलेला आठवतो तिला की वहिनी या हे तुमचं ऑफिस आहे. तेव्हा वैदेही पुन्हा अस्वस्थ होते. वैदेही अस्वस्थ होते पण ती चिठ्ठी फाडून टाकते. तेव्हा ती आवाज देते की मामा, आणि ते मामा आल्यावर त्यांना बोलते की तिरामिसू हा एक प्रकारचा केक आहे, तुम्हाला घ्या, आणि तो ती केक मामांना देऊन टाकते. तेवढ्यात सुलेखा येते. सुलेखा डब्यातल्या पाकळ्या बघून बोलते की पाकळ्या? तेव्हा वैदेही हातातली ती चिठ्ठी ती डस्टबिनमध्ये टाकते. तेव्हा सुलेखा तिला विचारते, काय झालं वैदू? वैदेही काहीच बोलत नाही. ती आपला डब्बा तिच्या त्या ऑरेंज कलरच्या पिशवीत ठेवत असते. पुन्हा सुलेखा बोलते, वैदू काय झालं? तेव्हा वैदेही बोलते की काही गोष्टी मी विसरायच्या ठरवल्या आहेत. सुलेखा, चल कामाला लागूया, बाय म्हणून ते निघून जाते. इकडे सूर्या आणि त्याचे मित्र सूर्याच्या ऑफिसमध्ये येतात आणि ते खूप खुश असतात कारण की त्यांना कळलेलं असतं की वैदेही कमिटेड नाही म्हणून. तेव्हा सूर्या बोलतो, आणि मला वाटलं नव्हतं. तेव्हा मंग्या बोलतो, अरे आय एम कमिटेड याचा अर्थ असं होत असतो माहिती नव्हतं. तेव्हा सूर्या बोलतो, असू शकतो, मला वाटलंच होतं की डॉक्टर मॅडमचं कुठेच काही नाही आहे म्हणून. तेव्हा मंग्या बोलतो की हां ना, आपण उगाचच शीतावरून भाताची परीक्षा बघत होतो. तेव्हा नानू बोलतो की आता गप्प राहून चालणार नाही, जे जे काही मनात आहे ते ओठांवर आलंच पाहिजे. तेव्हा सूर्या बोलतो, तेच तर प्रॉब्लेम आहे ना, डॉक्टर मॅडमना मी मित्र म्हणून आवडतो, आणि मी जर असं काही माझ्या मनातलं बोलायला गेलो आणि त्यांनी उलटसुलट काही वाटलं तर मित्र म्हणून जे आवडत होतं तेही आमची मैत्री गेली तर. तेव्हा नानू बोलतो की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, छापा काटा टाकूया. तेव्हा मंग्या बोलतो, बरोबर बोलतोय तो. तेव्हा नानू सूर्याकडे 1 रुपया देतो आणि सूर्याला बोलतो, उडव उडव, हे बघ, छापा आला तर मैत्री आणि काटा आला तर प्रेम. तेव्हा सूर्या तो रुपया हवेत उडवतो आणि पटकन हातात पकडतो. तेव्हा सगळे बोलतात की उघड उघड, काय आलंय? तेव्हा सूर्या बोलतो की नाही, नको, आपल्याला माहीत नसलेलंच बरं ना. तेव्हा मंग्या बोलतो की अरे घाबरतोस काय? उद्या डॉक्टर मॅडमला मनातलं बोलायची वेळ आली तर असंच घाबरणार आहेस का? तेव्हा सूर्या बोलतो, नाही नाही, नको. तेव्हा तो डोळे झाकून हाताची मूठ उघडतो आणि त्याचे मित्र ओरडायला लागतात, काटा आला, काटा म्हणजे प्रेम. तेव्हा सूर्याला खूप आनंद होतो. पुढे वैदेही घरी जाते. इथून वैदेही हॉस्पिटलमध्ये घरी जात असते. तिला सारखं सारखं तेच आठवत असतं की सूर्याचं लग्न ठरले. तेव्हा ती सूर्याला विचारते की तू खुश आहेस ना? या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. वैदेही नकळत सूर्याच्या प्रेमात पडलेली असते म्हणून वैदेहीला रडायला येत असतं. ती डोळे पुसते तशीच घरी जाते. इकडे सुधाकर वच्चीला सूर्यासाठी स्थळ आलेली मुलगी दाखवत असतो आणि सांगत असतो की तुझी ती मैत्रीण आहे ना साधना, तिचीच मुलगी आहे, चांगली शिकलेली आहे, शहरातली शिकलेली. वच्चीला ती मुलगी आवडते की शहरातली असूनही कशी साडी चापून चोपून घातली म्हणून. तेव्हा सुधाकर बोलतो की फाडफाड इंग्लिश बोलणारे, पण तू काळजी नको करू, ती तुझ्या मुठीतच राहील. तेव्हा वच्ची आनंदाने म्हणते, आता एकदा माझ्या झिलाचं आयुष्य व्यवस्थित झालं ना तर लवकर लवकर उमरा ओलांडून ये ग बाई. तेव्हा सुधाकर बोलतो, आता टेन्शन घ्यायचं काही गरज नाही. तेव्हा वच्ची बोलते, तुझ्याकडे ती अंगठी आहे ना? तेव्हा सुधाकर सांगत असतो की आता कोणती पण मुलगी सूर्याच्या आयुष्यात असेल ना, तिला विसरून जाईल हिचा फोटो बघितल्यावर. तेव्हा वच्ची बोलते, तो विसरेल रे, पण आपल्याला विसरून चालणार नाही. तुझ्याकडे ती अंगठी आहे ना, ती दे मला माझ्याकडे, उद्या ती टांगती तलवार त्याच्यावर टाकायला बरी. इकडे वैदेही घरी कामाला लागते. ती लॅपटॉपवर आपलं काम करत असते. तिच्या हॉस्पिटलवर बांधण्याचं सगळं काम चालू असतं. तेवढ्यात वरद येतो आणि बोलतो, वैदू काय करते, चल ना बाहेर. वैदेही बोलते की नाही, मला काम आहे. तेव्हा वरद बोलतो, एवढं काय काम महत्त्वाचं आहे? अगं बाहेर बघ ना, किती मस्त पाऊस चालला आहे आणि तुला माझी फेवरेट स्पॉट दाखवतो. तेव्हा वैदेही बोलते की हे वरद, मला काम करायचं आहे. तेव्हा वरद बोलतो, एवढं काय महत्त्वाचं आहे? तेव्हा तो तिच्याकडची फाईल घेतो. तेव्हा वैदेही चिडते आणि बोलते की वरद, काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय मी बोलणार आहे का?
तेव्हा वरद फाईल बघतो आणि बोलतो, अच्छा हॉस्पिटल बांधायचं काम चाललं आहे. तेव्हा वैदेही बोलते की दे ना, आणि त्याच्याकडनं फाईल घेते. तेव्हा वरद बोलतो की इतकं महत्त्वाचं आहे का हॉस्पिटल बांधणं. तेव्हा वैदेही बोलते की स्वतःच्या जीवापेक्षा महत्त्वाचं आहे. तेव्हा वरद शांत बसून मनातच बोलतो की वरद हीच वेळ आहे वैदेहीच्या आयुष्यात स्थान मिळवण्याची. सूर्या आणि त्याच्या मित्र इकडे व्हाईट बोर्ड आणतात आणि व्हाईट बोर्डवर सूर्याची बायको कशी असेल तसे लिहितात. तेव्हा मंग्या लिहित असतो सुंदर सुसंस्कृत. तेव्हा सूर्या बोलतो, ते जसं नोकरीसाठी फॉर्म भरल्यासारखं वाटतंय, आता खाली पगार लिही म्हणजे झालं. तेव्हा ते सगळे हसायला लागतात. तेव्हा नानू बोलतो, सूर्या, तुझी होणारी बायको कशी असेल सांग ना. तेव्हा मंग्या बोलतो, सांगू नको, लिही. आणि मंग्या सूर्याकडे पेन देतो. इकडे वरद आणि वैदेहीला वरद विचारत असतो की काय मग हॉस्पिटल बांधायचं ना, मी करतो ना तुला मदत, आपण दोघं मिळून करूया. तेव्हा वैदेहीने काढलेलं हॉस्पिटलचं चित्र बघत वरद हसायला येतं. तेव्हा वैदेही बोलते की तुला चेष्टा वाटते. तेव्हा वरद बोलतो, अगं हे हॉस्पिटल हे बघ आणि कुठपर्यंत काम आलं आहे. वैदेही बोलते की मी एका NGOशी बोलली आहे. वरद बोलतो की वैदू, NGOशी बिंजो काय काय, एक फोन लावला ना मी, सगळे इन्व्हेस्टरची लाईन लागेल आणि मस्त आपण असं हॉस्पिटल बांधू ना, हॉटेल रिसॉर्ट प्लस हॉस्पिटल असं चकचकीत. तेव्हा वैदेही बोलते, वरद, मुळात तुझी आणि माझी मतं कधी जुळणारच नाही. तुला माझी स्वप्नच कधी कळली नाही. मला हॉस्पिटल बांधायचे, तिथे गरिबाने येऊन ट्रीटमेंट घ्यायला हवी, असं एवढं चकचकीत बघून माघार घेण्यासाठी नाही. आणि आणते इकडे. तेव्हा वैदेही तिचं काम करत असते. वरद मनात बोलतो, आत्ता काय हॉस्पिटल खेळायचं ना, खेळून घे. एकदा का तुझ्या गळ्यात माझं नावाचं मंगळसूत्र घातलं, मग हे सगळं खेळ बंद. इकडे सूर्य व्हाईट बोर्डवर लिहायला उठतो आणि लिहायला सुरुवात करणार तेवढ्यात तिथे त्याला वैदेही दिसायला लागते. तेव्हा वैदेही बोलते, सूर्या, माझ्याबद्दल एवढा विचार करावा लागते तुला लिहिताना. तेव्हा सूर्या बोलतो की मॅडम, तुमच्याबद्दल लिहायला तर अख्खं पानच कमी पडेल. तेव्हा वैदेही बोलते, बघू तरी तुझ्या मनात कशी दिसते मी. तेव्हा सूर्या लिहायला सुरुवात करतो. फ्लॅशबॅकमध्ये सूर्याला वैदेहीचं हसणं, रुसणं, रागवणं सगळं दिसत असतं. सूर्या बोलतो, ती हसली ना तर जणू हवेची झुळूक. वैदेही बोलते, काय आहे. तेव्हा सूर्या बोलतो की खरं सांगू, ती रुसली की अजून सुंदर दिसणारी, तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकणारी, माझ्यावर चिडचिड करणारी, दुसऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी, पण माझ्यावरती हक्क गाजवणारी. सूर्या बोलतो की शिवे पण तिच्या तोंडातून साखरेसारखी वाटणारी. तेव्हा वैदेही हसते आणि बोलते की नॉनसेन्स. तेव्हा सूर्याही लिहितो तिथे नॉनसेन्स. आणि सूर्या लिहितो, नाजूक मोहरासारखी पण नाजूक आंब्याच्या मोहरासारखी पण माडाच्या मुळासारखी घट्ट, थोडी हळवी पण स्वाभिमानी, आपल्या मुळाशी प्रामाणिक पण नजरेत आभाळ घेऊन फिरणारी, आठवणी जपणारी आणि पहिल्या भेटीत कायम आठवत राहणारी. सूर्या बोलतो, अशी हवी मला माझी होणारी बायको. तेव्हा लगेच नानू येतो आणि बोलतो की सूर्या, डॉक्टर मॅडम इथे असत्या ना तर गुडघे टेकून तुला आय लव्ह यू म्हणाले असत्या. तेव्हा सूर्या मागे वळतो तर वैदेही तिथून गायब असते. सूर्या इकडे तिकडे बघतो आणि लाजतो. तेव्हा तो त्याच्या मित्रांना बोलतो की म्हणतील रे, आज ना उद्या त्या मला नक्की आय लव्ह यू म्हणतील. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, हा होता आजचा संपूर्ण एपिसोड रिव्ह्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपले चॅनलचे 1000 सबस्क्राईब पूर्ण केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद.